नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 द्वितीय सत्राची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, त्यामधील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. मेंदूच्या याच्या पश्चभागाचे पुढे मेरुरज्जूत रूपांतर होते. 2. पुनरुत्पादनाच्या लैंगिक प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवात सूक्ष्म भेद असतात. ब. योग्य जोड्या जुळवा. अ गट क्ष-किरण, बी. चंद्रा, हबलचे प्रक्षेपण, ए. 1990. क. प्रश्न चुकीबरोबर ते लिहा. वृक्कामध्ये ग्रंथीमय अभिस्तर ऊती असते. चूक. ड. प्रश्न योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. 5 गुण. 1. मधुमेह या रोगात कोणत्या अंतःस्रावी ग्रंथीचे कार्य योग्य प्रमाणात होत नाही? उत्तर पर्याय क्रमांक ब. स्वादुपिंड. 2. तंबाखू खाण्याच्या सवयीने कोणता घातक पदार्थ चेतासंस्थेवर विपरीत परिणाम करतो? ब. निकोटीन. 3. धूम्रपानामुळे कोणत्या संस्थेचा कर्करोग होण्याची जास्त शक्यता असते? अ. श्वसन. 4. चेतापेशीच्या कोणत्या भागात केंद्रक असतो? पेशिकाय. 5. कॅल्शियम कार्बाइडचा वापर ग्राहकांसाठी टिंबटिंब असतो. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ब आहे, घातक. यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 5. 10 गुणांसाठी हे प्रश्न आहेत. यामध्ये 7 उपप्रश्न दिलेले आहेत. व्याख्या लिहा. 2 व्याख्या आहेत. दुसरा, सिकल सेल ॲनिमियाची लक्षणे लिहा. 3. पशुधनाची काळजी कशी घ्यावी? 4. क्ष-किरणांची दुर्बीण पृथ्वीवर कार्यरत का होऊ शकत नाही? 5. फरक स्पष्ट करा. चेता नियंत्रण व रासायनिक नियंत्रण. 6. शास्त्रीय कारणे लिहा. धूम्रपानामुळे रक्तदाब वाढतो. 7. टिपा लिहा. शेतीपूरक व्यवसाय. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 5. 15 गुण. 1. खालील वनस्पती संप्रेरकाचे कार्य लिहा. 3 वनस्पती दिलेल्या आहेत. 2. जनुक म्हणजे काय? त्यांची कार्ये कोणती? 3. जैवतंत्रज्ञानामध्ये कोणत्या 2 मुख्य तंत्रांचा वापर करतात आणि का? 4. रेडिओ दुर्बिणीची गुणवैशिष्ट्ये सांगा. 5. तंबाखू सेवनामुळे शरीराची कशा प्रकारे हानी होते? 6. ऊती संवर्धनाचे फायदे थोडक्यात लिहा. 7. गॅलिलिओच्या दुर्बिणीची रचना आकृतीसह स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 4. यामध्ये कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा आहे. आकृतीचे निरीक्षण करून उत्तरे लिहायचे आहेत. आकृतीवर आधारित खाली काही प्रश्न विचारलेले आहेत. आकृती व्यवस्थित पहा. चित्रात दाखवलेली दुर्बीण कोणत्या पद्धतीची आहे? 1 गुण. ब. दुर्बिणीच्या मुख्य भागांना नावे द्या. क. दुर्बीण कोणत्या प्रकारच्या आरशावर आधारित आहे? ड. या प्रकारच्या आरशावर आधारित दुसऱ्या पद्धतीच्या दुर्बिणीचे नाव काय आहे? दुसरा प्रश्न, मानवी उत्सर्जन ही प्रक्रिया कशी चालते किंवा मूत्र तयार होण्याची प्रक्रिया स्पष्ट करा. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट वेळेवर मिळतील.